जय भीम, जय महाराष्ट्र। मी दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक भुसावळ। आज आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेबांचे जे अत्यंत महत्त्वाचे विचार आणि त्यांचं जे कर्तृत्व होतं, त्यांचे जे विचार होते ते या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अत्यंत विकासाच्या दृष्टीने आणि देशहिताच्या दृष्टीने, जनहिताच्या दृष्टीने जे त्यांनी सातत्याने आपले विचार मांडले, त्यापैकी एक महत्त्वाचा विचार जो आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहे, तो विचार म्हणजे बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या नियंत्रण विषयक विचार असा हा आजचा विचार मी मांडलेला आहे। या विचारामध्ये बाबासाहेबांनी जे काही आपले विचार मांडलेले आहेत त्यामध्ये त्यांचा जो मुख्यतः अभ्यासाचे जे विषय होते आणि जे त्यांचं ज्या ज्या विषयांवर प्रभुत्व होतं त्यामध्ये प्रामुख्याने समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, घटनाशास्त्र, युद्धशास्त्र, तत्त्वज्ञान, कायदाशास्त्र, स्थापत्यशास्त्र, विज्ञान, राज्यशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं प्रगाढ अभ्यास आणि ते या विषयाचे विद्वान असे जागतिक दर्जाचे आणि असे आपल्या देशाचे एक राष्ट्रीय नेते होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचं गौरवानं त्यांचं देशामध्ये नाव घेतलं जातं आणि म्हणूनच त्यांनी जे विषय मांडलेले आहेत ते आपल्या दृष्टीने इतके महत्त्वाचे आहेत की ज्या राजगृहाची जेव्हा त्यांना बांधणी करायची होती, राजगृह हे कशासाठी बांधलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या विचाराचे जे ग्रंथ आहेत, ज्याला त्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं, असे ग्रंथ, या ग्रंथाचं एक ग्रंथालय जे निर्माण करायचं होतं, म्हणजे पुस्तकांसाठी बाबासाहेबांनी, ग्रंथांसाठी बाबासाहेबांनी हे राजगृहची निर्मिती केली आहे, बांधणी केली आहे। आणि अशा वास्तूचं बांधकाम आपल्या मनासारखं व्हावं म्हणून बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ त्या काळामध्ये स्थापत्यशास्त्रावरचे असे हातावेगळे केले, त्याचा अभ्यास केला आणि तेव्हा राजगृहाची ही निर्मिती झालेली आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाची, बाबासाहेबांच्या विचाराची आणि त्यांनी निर्माण केलेलं हे जे राजगृह होतं याची ख्याती देशातच नव्हे तर परदेशातही झालेली होती की ग्रंथासाठी राजगृह निर्माण करणारा हा ज्ञानर्षी कोण होता याची उत्सुकता काही जागतिक दर्जाच्या विद्वान लोकांना होती। आणि अशाच प्रकारचं एक नाव म्हणजे एक जर्मन विदुषी होत्या, त्यांनी या बाबासाहेबांच्या ग्रंथालयाला मुंबईमध्ये दादर येथे जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांनी जे वर्णन, राजगृह पाहिल्यानंतर जे त्यांनी वर्णन केलं आहे ते त्यांच्या शब्दामध्येच आपण ऐकलेलं बरं। त्यांनी म्हटलं, ओ गॉड, आय कॅनॉट ड्रीम, आय कॅनॉट इमॅजिन व्हॉट अ ग्रेट मॅन अँड हिज लायब्ररी, इट्स गिफ्ट टू द इंडिया अँड टू द वर्ल्ड। अशा प्रकारचं त्यांनी ते या शब्दामध्ये अत्यंत बाबासाहेबांना महत्त्व दिलं आहे। आणि जी गोष्ट आपण स्वप्नातच बघू शकू किंवा स्वप्नासारखं वाटेल अशा प्रकारची त्यांनी जी लायब्ररी निर्माण केली होती, ग्रंथालय बांधलेलं होतं, त्याबद्दलचं आपलं या विदुषीने आपलं मत व्यक्त केलं आहे। तसंच बाबासाहेबांचं महानत्व काय होतं, कारण देशामध्ये तेव्हाही बाबासाहेबांना ते काँग्रेस विरोधक आणि ते देशभक्त नाही, ते या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नाहीत, ब्रिटिशांच्या बाजूने आहेत, अशा प्रकारचं एक जे त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांच्याबद्दलचं
गजब उठवला जात होता. पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही बाबासाहेबांनी जे जे काही भूमिका घेतलेल्या आहे त्यांचा अभ्यास जर केला, कारण त्या मुद्द्यांकडे जे विरोधक आहेत त्यांनी हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलं. कारण तुम्ही बघा की जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये चर्चिल हे ब्रिटनचे माजी महामंत्री व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत होते, मुत्सद्दी असे हे चर्चिल जेव्हा या गोलमेज परिषदेबद्दल आणि तिथे त्यांनी जेव्हा आपले विचार मांडले, त्यावेळी काँग्रेसचे किंवा इतर जे काही नेते होते तत्कालीन गोलमेज परिषदेमध्ये बसलेले, त्यांनी चर्चिलला विरोध करण्याचा कुठेही प्रयत्न केला नव्हता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश संसदेतील चर्चिल यांच्या विसंगत भाषणाचा एक गोषवारा होता, तो त्या गोलमेज परिषदेमध्ये उद्धृत केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा काही चर्चिलशी बौद्धिक वाद केला, कारण बाबासाहेबांचं जे वक्तव्य होतं ते काही वरवर भाषण नव्हतं. त्यांनी अत्यंत मुद्देसूद चर्चिलच्या भाषणाचा तिथे रेफरन्स दिले, उद्धृत केले तिथे ते भाषण, आणि त्यातील महत्त्व लक्षात आणून दिलं की मी जे सांगतोय ते चर्चिलांनी जे भाषण केलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे, त्याचा प्रतिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये केला. आणि तो अशा प्रकारे केला कारण त्यांची जी वाणी होती ती अत्यंत धारदार होती. त्यांच्या भाषणामध्ये अभ्यासू मुद्दे असायचे, त्यामुळे चर्चिलला सुद्धा त्यांच्या पुढे गप्प बसावं लागलं. आणि त्यामुळे जे म्हटलं जातं की बाबासाहेब कधी ब्रिटिशांना विरोध करत नव्हते, अशा अनेक काही प्रसंग आहेत की ते वेळोवेळी त्या विषयाला धरून मी आपल्यासमोर कधीतरी मांडेलच. परंतु हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडला की चर्चिल सारखा माणूस, त्याला सुद्धा बाबासाहेबांनी तत्कालीन विरोध केला होता. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भातही जी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो प्रबंध लिहिला आहे तो सुद्धा याचं फार मोठं एक मार्मिक आणि अत्यंत बाबासाहेबांच्या देशभक्तीचं ते अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. पण आजच्या या विषयाला धरून ते मी इथे तो मांडत नाही. तसंच बाबासाहेबांनी जो अत्यंत महत्त्वाचा हा जो विचार मांडलेला आहे लोकसंख्या नियंत्रणाचा, त्याकडे बाबासाहेबांनी कशा नजरेनं बघितलं की भारतामध्ये सर्वात गरीब समाज हे मागास आणि अनुसूचित जाती, दलित, अस्पृश्य अशा प्रकारचा हा जो वर्ग होता आदिवासींपर्यंतचा, तर या भटक्या लोकांपर्यंतचा हा जो समाज होता हा अत्यंत दारिद्र्यामध्ये, त्याला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा, पुरेसं अन्नसुद्धा मिळत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये जगणारा हा भारतातील फार मोठा समुदाय, समाज हा दारिद्र्यामध्ये होता, गरिबीत होता. त्यामुळे हा विचार समोर ठेवूनच बाबासाहेबांनी जेव्हा स्वतंत्र मजूर पक्षाच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये या 36मध्ये बाबासाहेबांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यामध्ये लोकांच्या ज्वलंत प्रश्नांचा विचार करण्यात आला होता. आणि याच जाहीरनाम्यात बाबासाहेब म्हणतात वाढत्या लोकसंख्येचा भार हा शेतजमिनीवर पडत आहे आणि त्यामुळे या शेतजमिनीवर अवलंबून असणारे जे कुटुंब आहेत, जी संख्या आहे शेतकऱ्यांची, ती संख्या वाढते, परंतु शेताची जी व्याप्ती आहे, शेताचं जेवढी मोजमाप आहे त्यामध्ये बदल नाही होत. आणि त्यामुळे त्या कुटुंबामध्ये ते शेतीचं विभागणे होऊन त्याचे तुकडे पडून त्या कुटुंबाची वाताहत होते, त्यांची गरिबी वाढते. अशा प्रकारचं मत बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात व्यक्त केलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की देशात बेकारीची, गरिबी, दारिद्र्यपणाचे मूळ जे असेल तर ते लोकसंख्या वृद्धीतच आहे. हे जाणून त्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून संतती नियमाचा पुरस्कार करण्याचे आव्हान त्या आपल्या जाहीरनाम्यात केले होते. डॉक्टर बाबासाहेब हे असे भारतातील एकमेव नेते होते ज्यांनी लोककल्याण व देशाच्या भवितव्यासाठी असे विचार आपल्या राजकीय पक्षाच्या
माध्यमातून व्यक्त केले होते आणि लोकसंख्या नियंत्रणाचा हा विचार देशाच्या राजकीय वातावरणात मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक इतर पक्ष, त्यांचे जाहीरनामे किंवा त्या तत्कालीन पक्षांचे जे नेते होते त्यांनी या विषयाला कधी हात घातला नाही. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण हा विषय दुर्लक्षित झालेला होता, कोणाचंही लक्ष त्यामध्ये नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की आपल्या या स्वतंत्र मजूर पक्षाची संख्या तेव्हा विधानसभेमध्ये 11 होती. हे 11 जे आमदार होते यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत निष्ठावान आणि अभ्यासू जे एक आमदार होते ते PJ रोहम म्हणून होते. आणि हा लोकसंख्या नियंत्रणाचा विचार विधानसभेत मांडावा मुंबईच्या, म्हणून त्यांनी काय केलं की हा विचार मांडण्यासाठी एक ठराव तयार केला होता आणि तो ठरावचं ड्राफ्टिंग जे होतं ते PJ रोहम हे स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार होते, त्यांच्या वतीनं त्यांनी स्वतः 10 नोव्हेंबर 1938 रोजी हा विषय, हा ठराव या मुंबई विधानसभेमध्ये मांडण्यात आला. आणि तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. तशा या सरकारमध्ये जेव्हा हा ठराव मांडण्यात आला त्या ठरावाची जी काही परिस्थिती झाली ती अशी की 52 विरुद्ध 11 मतांनी हा ठराव फेटाळण्यात आला. कारण त्याचं होतंच असं की आपला समाज अल्पसंख्याक असूनही आपल्या लोकसंख्या वृद्धीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. त्यांना शास्त्रीय विचारांना प्रेरित झालेला शास्त्रीय समाज निर्माण करायचा होता. बाबासाहेबांनी त्यामध्ये जो विचार होता तो असा होता की आपला हा जो समाज आहे, अस्पृश्य जातीचा, अनुसूचित जातीचा, दलित, आदिवासी भटक्यांपर्यंतचा हा जो समाज आहे, या समाजाला अंधश्रद्धेपासून दूर ठेवायचं, त्यांना शास्त्रीय विचाराचा समाज निर्माण करायचा होता. म्हणून त्यांनी अशा प्रकारचं गरिबी हटवणारं, आपल्या लोकसंख्येमुळे जर गरिबी वाढत असेल, दारिद्र्य वाढत असेल तर त्याला रोखलं पाहिजे, अशा प्रकारचं विचार बाबासाहेबांचा या ठरावाच्या माध्यमातून होता. कारण तो ठराव बाबासाहेबांनीच लिहिलेला होता. आणि अशा या लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी काही नावं त्यावेळेला काम करत होती. त्यामध्ये प्राध्यापक रणधो कर्वे हे मुंबईचे महाराष्ट्रीयन ग्रस्त होते. त्यांनी या बाबतीमध्ये भरपूर काम केलेलं आहे. त्यांनी विचारासाठी आपलं स्वास्थ्य नावावर एक मासिकही चालवलं होतं. त्यालाही भरपूर लोकांचा विरोध झाला, कारण त्याबद्दल अनेक प्रवाद निर्माण केले, अनेक वाद निर्माण करण्यात आले. त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती. दुसरे EV रामस्वामी हे तामिळनाडूचे महान सुधारक होते. त्यांनीसुद्धा या विषयामध्ये विधायक आपला असा प्रचाराची भूमिका निभावली होती. लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन अशा ज्वलंत प्रश्नावर सातत्यानं प्राध्यापक कर्वे आणि रामस्वामी यांनी काम केलेलं होतं. आता या लोकसंख्या नियंत्रण वाढीचं जेव्हा बिल आलं होतं, ठराव आला होता, तर याला गांधीवादी आणि तेव्हाचे साम्यवादी सुद्धा विरोधात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संतती नियमाच्या विरोधात गांधीवादी साम्यवादी होतेच, परंतु स्वतः गांधींनी संतती नियमनाचा पुरस्कार केला नाही. त्यामुळे गांधीवादी विचाराची मंडळी आणि त्यांचं सरकार हे या विषयाला अनुकूल नव्हतं. त्यामुळेच तो ठराव फेटाळण्यात आलेला होता. मार्क्सवाद्यांचं काय म्हणणं होतं या बाबतीमध्ये, कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जे लोक होते, जे आमदार होते, ते म्हणत होते की गरिबीला मुख्यतः भांडवलदार जबाबदार आहे आणि ते जबाबदार असल्यामुळे हे जे भांडवलदारी आहे ती जर आपण नष्ट केली, या भांडवलदारांना आपण विरोध केला तर ही गरिबी आपोआप दूर होईल. त्यामुळे अशा प्रकारचं जो ठराव आपण आणलेला आहे तो आम्हाला मान्य नाही. ते विचार आम्हाला काही अनुकूल वाटत नाही आणि म्हणून या सैद्धांतिक धोरणामुळे या गांधीवादी असतील, कम्युनिस्ट पार्टीचे असतील, साम्यवादी मंडळी जी होती त्यांनी या ठरावाला आणि या विषयाचा
उपहास केला, टर उडवली. तसंच हिंदूवादी, ख्रिश्चन, मुस्लिम सभासदांनी सर्वांनी या ठरावाला त्यावेळेला विरोध केला होता. ब्रिटिश हे या समस्येला जबाबदार आहेत. ते जर इथून गेले, ब्रिटिशांना हाकला म्हणजे ही गरिबी दूर होईल, ही दारिद्र्य दूर होईल, अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारचे विचार तत्कालीन नेत्यांनी विधानसभेतही मांडले आणि बाहेरही तोच प्रचार या नेत्यांनी केलेला होता. वास्तविक लोकसंख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न करणे ही निसर्गाच्या आणि खुद्द धर्माच्याही विरुद्ध आहे. संतती नियमन करणे हे पाप आहे, अशा प्रकारचे विचार या सभेमध्ये, विधानसभेमध्ये या ख्रिश्चन सभासद होते त्यांनी, मुस्लिम लीगचे सभासद होते त्यांनी, गांधीवादी, काँग्रेस या सर्वांनी अशा प्रकारचे विचार तिथे मांडलेले होते आणि त्यामुळेच तो विषय तिथे बारगडला. आता बाबासाहेबांच्या या बाबतीमध्ये काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं होतं जनन प्रमाण महत्त्वाचं की जगण्याचं प्रमाण महत्त्वाचं, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि तो अत्यंत शास्त्रीय होता. कारण मागासवर्गीय समाज हा अल्पसंख्याक आहे. अल्पसंख्याक असूनही त्यांना गरज आहे या अशा प्रकारचे मजुरी करून आपल्या कुटुंबाची निर्वाह करण्याचा. परंतु असं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना ज्या वेळोवेळी ज्या सभा झाले, संमेलनं झाले, बैठका झाल्या, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत असं म्हटलं की जनन प्रमाण महत्त्वाचं की जगण्याचे प्रमाण, असं आपल्या विचारातून सतत त्यांनी मांडणी केली. आणि तुम्ही जनन प्रमाण वाढून काही फायदा नाही, कारण त्यामुळे गरिबी अजून वाढेल. आपल्यासारख्या अशिक्षित लोकांना ही गोष्ट परवडणारी नाही. त्यामुळे आपण जगण्याचं प्रमाण महत्त्वाचं मानून त्या दृष्टीने आपल्या या समाजाला बाबासाहेबांनी सतत संतती नियमन कसं आवश्यक आहे यावर आपल्या लोकांना पटवून देण्यात आलं. वेळोवेळी ते सांगण्यात आलं, त्याचा प्रचार करण्यात आला. आणि विशेष म्हणजे या अनुसूचित जातीचा, बाबासाहेबांच्या समाजाचा, बाबासाहेबांच्या विचारांवर आणि त्यांच्या कर्तृत्वावर अत्यंत विश्वास होता, जेव्हा पलीकडे विश्वास होता. त्यामुळे बाबासाहेब सांगतील तेच खरं आहे, तोच विकास आणि त्याच्यातच आपलं भलं आहे, अशा प्रकारची भावना तेव्हाही होती. आजही बाबासाहेबांच्या विचाराला प्रमाण मानणारी माणसं या समाजामध्ये आजही आहे. आणि म्हणून हा जो आंबेडकरी विचार आहे याला एक अनन्यसाधारण महत्त्व आजच्या काळातही अजूनही आहे. आणि म्हणून या अशा ठरावाला त्या 11 सभासदांमध्ये फक्त बाबासाहेबांचा जो पक्ष होता, स्वतंत्र मजूर पक्ष, त्या मजूर पक्षाचे दुसरे एक नेते भाऊसाहेब गायकवाड होते. या भाऊसाहेब गायकवाडांनी या ठरावाला पाठिंबा दिल्याचं नोंद या विधानसभेच्या आजच्या या इतिहासामध्ये आपल्याला आजही पाहायला मिळेल. आणि हा रोहम सरांनी हा जो विषय मांडला होता, ठराव मांडला होता, त्याला RR उर्फ राजाभाऊ भोळे हे न्यायमूर्ती होते. त्यांनीसुद्धा अत्यंत हिरिरीने या विषयाचा प्रचार केला होता, त्याला पाठिंबा दिला होता. आता तो 1938चं हे साल, तेव्हा हा ठराव फेटाळण्यात आला. परंतु दुसरीकडे 1975ला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी या देशात आणीबाणी लावली आणि त्याच काळामध्ये कुटुंब नियोजन, नसबंदी असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती वेळ देशहिताच्या दृष्टीने ती जेवढं त्याला व्यवस्थित राबवण्यात जो विश्वास निर्माण व्हायला पाहिजे होता तो निर्माण करण्यात त्या अपयशी ठरल्या. कारण आणीबाणीचा हा विषय तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्याच्याशी लढत राहिलं. त्यांना काहींना, अनेक नेत्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. अशा अवस्थेमध्ये हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला एक जे वैचारिक प्रचार आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला पाहिजे तो कालावधी अत्यंत वेगळा होता. त्यामुळे तो नसबंदीचा असेल, कुटुंब नियोजनाचा हा जो कार्यक्रम होता शासनाने, सरकारने राबवलेला, त्याच्याकडे म्हणावं तसं गांभीर्याने पाहण्यात आलं नाही. तो त्या धामधुमीमध्ये बाजूला पडला. आणि म्हणून हा अत्यंत देशहिताचा कार्यक्रम
व्यवस्थित न राबवल्यामुळे त्याबद्दल जे देशातील आर्थिक सुधारणांमध्ये जो बदल दिसायला पाहिजे होता तो आजही दिसलेला नाही. कारण आजही या विषयाकडे जो एक कार्यक्रम द्यायला पाहिजे तो अद्याप दिलेला नाही. फक्त याच्यामध्ये बदल असा झालेला आहे की जे गांधीवादी विचारसरणीचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, सामाजिक काम करणारे अनेक प्रकारचे विचारधारा संस्था आहेत, त्या मात्र आज बदललेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी आता झालीच पाहिजे. आणि संपूर्ण देशवासियांची भावनासुद्धा अशीच आहे की आता कुटुंब नियंत्रण झालंच पाहिजे. हा कुठेतरी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. परंतु आज पुनश्च लोकसंख्या नियंत्रण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या विचारापर्यंत या देशाचे नेते, पक्षाचे नेते आणि सामान्य जो समाज आहे तो या विचारापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून हे जे बिल आहे, हा जो विचार आहे लोकसंख्या नियंत्रणाचा, हा डॉक्टर बाबासाहेबांनी 38 आणि सतत त्यांनी या विषयाला मांडलेला आहे. तो त्यांनी शेवटपर्यंत या विषयाचे पाठपुरावासुद्धा केलेला होता आणि तो या समाजाने मान्य केला. त्यांची आज आर्थिकदृष्ट्या जी भरभराट थोडीशी जी दिसते आहे त्याला कारण मर्यादित कुटुंब. आणि म्हणून हा विचार आज देशाच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याचं जे सरकार आहे, जे नेते आहेत विविध पक्षाचे, त्यांनी हा विचार समाजासाठी आणि देशहितासाठी कसा करायचा हा त्यांच्यापुढे आज महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. तो ते कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वांनीच आज या दृष्टीने बाबासाहेबांचं जे अनेक महत्त्वाचे जे विचार आहेत त्यामध्ये हा लोकसंख्या वाढीचा विषय आहे. बाबासाहेबांच्या विचाराचे अनेक विषय आहेत. त्यामध्ये घटना असेल, त्याच्या अनुषंगाने देशाची प्रगती, विकास या सर्व दृष्टीने बाबासाहेबांनी आपले विचार मांडलेले आहेत. त्या प्रासंगिक विषयाच्या अनुषंगानं मी आपल्याशी बोलेलच. आज रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.